कंबर दुखून आली. एकटा काम किती करणार आहे माणूस. पार्वती याची का करतेस, पार्वती याची का चढते. मी एक आपला नारी, आपला पुरुष आहे. का करते. हे बघ मी खूप थकलेले आहे. कधी थकली. मी तिथपासून इथपर्यंत चालत आले ना. अरे बापरे, माझे पाय खूप दुखत आहे. दाबून द्या आता. आता नाही, नंतर दाबीन. मी आतमध्ये जाते, आतमध्ये येऊन पाय दाबते. पाय दाबतो. ठीक आहे पप्पा, पाय दाबते पप्पा. पप्पा पप्पा मी तुमच्या अवताराने ऐकलं नाही. पप्पा तुम्ही मला म्हटलं होतं की चांगली बिझनेस पार्टनरची मुलगी होती, तिच्यासोबत मला लग्न लावून देणार होते. पण मी गावातल्या संस्कारी लाजाळू आणि घरंदाज मुलीच्या प्रेमात पडलं. पप्पा मी तुमच्या अवताराने ऐकलं नाही. स्वतःच्या मनाने लग्न केलं. असंच व्हायला पाहिजे माझ्यासोबत, असंच व्हायला पाहिजे. माय पप्पाच्या मनाने ऐकत नाही, आपल्या स्वतःच्या मनाने लग्न केलं. पप्पा त्या पापच ऐकलं, जीवन जगून काय करू. पप्पा मी स्वतःला संपवतो. पप्पा जहर पेतो आणि पप्पा मी स्वतःला संपवतो. काय करता ते. जहर पेतो बाबा. तू काय पेतेस का. पण झालं तरी काय, एवढा जहर पिण्यापर्यंत कसा गेलास तू. जिंदगी खतम झाली मामा. हो माझी खाचे वादे आहे, खर्चाला 1 रुपया नाही. पप्पा बाबा काय झाला. मामा काहीच नाही का, सगळे खिशाचे पैसे खतम झाले. तिला सांगत झालं आता मारते. मग काय तर कसा काय झाला. माझं पाकिट चोरीला गेलं मामा. त्याच्यामध्ये माझं ATM कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड सगळंच होतं मामा. पैसे विषय नव्हते. सगळे पैसे त्या कार्डात होते मामा. किती पैसे होते. 20 लाख रुपये होते मामा. चाय पाण्यासाठी ठेवले होते. अशा माझ्या चायच्या दुकानावर 2 व्यक्ती आले होते. मग मी काय करू बाबा. ते चर्चा करत होते. मी काय करू. मला एका पारू नावाच्या स्त्रीनं 5 लाख रुपयाचा कर्ज खंडवला. आता मग असेल कोणी मला काय माहित. राशा तुझ्या बायकोचं नाव पारूस आहे बरं का नाही तर. तुम्ही माझ्या बायकोने चोर समजता. काय भाषा मी सांगितलो, आता तू मान नाही तर नको. मामा ही जर गोष्ट खरी असेल आणि पार्वती जर माझं पाकिट चोरलं असेल तर पार्वती एक तर तुम्ही राहणार, तर पार्वती राहणार. असा विचार. पार्वती 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 बाहेर ये. पार्वती बाहेर ये. पार्वती बाहेर ये. पार्वती बाहेर ये. पार्वती बाहेर आहे. आली का. पार्वती माझं पाकिट आहे. माझं पाकिट आहे. मला माहित नाही. पार्वती माझं पाकिट आहे. मला माहित नाही. पार्वती माझं पाकिट आहे. मामा नाही म्हणते ना का. एक काम करतो भाषा, जे लोक माझ्या दुकानावर आले ना त्या 2 लोकांनी इकडे आणतो आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातो. मग होईल दूध का दूध, पाणी का पाणी. आता जातो माझा. ते पाकीट मी चोरलं. चोट्टी बायको भेटली मला. चोट्टी बायको. अहो चोट्टे नवऱ्याचं पाकिट चोरताना लाज नाही वाटली तुले. चोट्टी बायको भेटली मामा. नवऱ्याचं पाकिट चोरलं मामा. उद्या कपाट चोरण मामा. उद्या सगळं चोरण मामा. चोट्टी बायको भेटली मामा. मी अजिबात माफ करणार नाही. अजिबात मी तुला माफ करणार नाही. खरंच आजपासून हे माझ्या नावाचं कुंकू कुठे गेला. कुंकू कुंकू कुठे गेला. माझ्या नावाची टिकली आहे ना, हे टिकली माझ्या नावाची टिकली पुसून टाक. आजपासून मी तुझा नवराने जायचं. मी आजाद. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो लक्ष्मी बाबू. 5 रुपयाचा सिंदूर 5 लाख रुपये चोरले. चोट्टे चोट्टी बायको भेटली मला. भुक्की पोटात मामा. चोट्टी मी तुला माफ करणार नाही. मला एकदाच माफ कर. ठीक आहे मी तुला माफ करेल. माफ करेल पण तुला माझं काम करावं लागेल.
तुला हा ठीक आहे कोणता काम करेल तुला माझे हात दाबून द्यावा लागेल. हा दाबणार. तुला माझी कंबर दाबून द्यावं लागेल. हा कंबर दाबणार. तुला माझं डोकं दाबून द्यावं लागेल. हा डोकं पण दाबणार. तुला माझे पाय दाबून द्यावं लागेल. पाय पण दाबणार. तुला माझा गळा दाबा. गळा दाबते सोडते. आता तू तर म्हटलं गळा दाबणार. गळा दाब म्हणजे असा दाबा रे, डोकं दाबा रे माझ्या मला. परमेश्वरा माझे पाय दाबावं लागेल. म्हणजे पाय दाबावं लागेल. दाब. एवढा वेळ नवऱ्याला पॅन्ट सोडते तुला बुके. छोटी बायको निघाली. पहिलेच इलास्टिक नाही मामा. माफ करून टाक. बोले, आता याच्यानंतर असे छोटे धंदे करशील का? नाही अजिबात नाही. काय म्हणते का भाषा? एकदाच माफ करून टाक. माफ केलं पण मामा हा. माझा नवऱ्याचे पैसे चोरा दे. हा. कपडे धुवायला दे, तिथे पाकिट काढते, काही करत घरी चोरते. ठीक आहे याच्यानंतर माफ करणार मी, पण नवरा बायको काही असतात की हा, बरोबर आहे. ठीक आहे माफ कर मामा. माफ केलं मामा. भाषा केला. हा. आता सुखाने संसार करा. यस मामा. आणि चांगले ना. मामा मी आजपर्यंत हिला फक्त बोललो, पण आता हा. मी प्रेमाने ठेवीन बाकी काय नको आता आयुष्यात. ती पण चांगली राहणार. तुझ्याकडे मी लगेच लड्डू घेऊन येतो. लगेच आलो. चल. भाषा मला तेरा चोर दिसतो माझ्या अंगामध्ये. बाबाला करू म्हणते का मी तुझ्या हात बाबाला कोण होती? बाबाला करू म्हणते. तू आमदार हो का? तू काय म्हणून माझी आमटी कुठे गेली? बघा ना बाई. काय म्हणते? माझी आमटी दे. कुठली आणते? माझी आमटी दे. तो हात दाखव. आता चालली का आमच्या माझ्या आमटी? हात दाखव. हात दाखव. तो हात दाखवला. हात दाखवला. मामा मला येड्यात काढते. हात दाखव. दाखव ना. माझी आंटी. दे माझी आंटी. दे माझ्या सगळी. हे पोलीस तुला एवढा सांगितलं तरी तुझ्या हातला बाई बनत जात नाही का? Oh my God. काय नाही हो, भाषा नवऱ्याची चोरली. हा ठीक आहे. हा, बाहेरच्या लोकांचं काही नको बोलू. हा. मला एक सांगा. हा, बोला. याची जी वस्तू ती माझी वस्तू ना. हा, बरोबर आहे. सगळं घेऊन घे. किडनी घेऊन घे माझी. मग याचे पैसे याचे सोनं नाणं सगळं माझंच ना. पण दोघी मागून नेणे आणि चोरून नेणे याच्यात फरक राहते का नाही? ठीक आहे ठीक आहे. बरं जाऊ द्या. पण आता तरी चांगले राहा. नाही कसं आहे भाषा, हा. आता दोघं नवरा बायको म्हणजे संसार रूपी रथाचे दोन चाक. काय चाक मला चाक गोल गोल फिरतो पण एवढंच आहे. भाषा कसं आहे, लग्न म्हणजे का भावना भावनीचा खेळ का? गाण का बावळा आहे का छटाक आहे का मी धोका दिलाय. भाषा भावना तरी मोठा राहते का? तरी पण मी लग्न लावून दिलो. म्हणून म्हणतो आता हे संसार रूपी रथ, या रथाचे चाक दोन्ही जर बरोबर चालले तर रथ बरोबर नाही Yes, मामा. आहे का नाही? म्हणून म्हणतो आता तुम्ही सुखाने राहा आणि सुखाने संसार करा Yes, आणि माझ्या पाया पडा. हा, पडलं मागे. पडणार मस्त पुत्र सौभाग्य. अरे बापरे असं. भले किती होणार कष्ट. Oh my God, yes. प्यार करू नको मामा. काळजी करू नको. सांभाळतो मी. चला आपण आतमध्ये जाऊया आणि बाकीचे कामं करूया मामा. तू लवकर निघून जा मामा. काही गोड धोड आणत नाही का मामा? हा, तो भाषा आता चांगला आनंदाचा क्षण आहे. म्हणून या आनंदाच्या प्रसंगी आता काही खायला काही नाही. आता खायला तर काही आहे नाही बोलतो. मग काय नाही, चुंगी मामाची स्पेशल चहा.